सन्माननीय सदस्य संजय केळकर. अध्यक्ष महोदय, या सत्तारूढ पक्षाच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकार व महायुतीचं सरकार म्हणजे 2014 पासून आणि त्यानंतर फडणवीस, शिंदे आणि पवार सरकारने त्यांचं खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे. अशा प्रकारचं निरनिराळ्या भागामध्ये मुंबईसह निरनिराळ्या MMRDA भागामध्ये देखील त्यांनी ज्या पद्धतीने सर्वांगीण विकासाच्या करता काम केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, निधीची आणि विकासाची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिकांमध्ये निधी नसतो, परंतु महापालिका वाढत्या लोकसंख्येमुळे निरनिराळ्या सुविधांचा अभाव राहतो आणि त्यामुळे केंद्र सरकारने ज्या पद्धतीने स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला, विशेष करून ठाणे असेल किंवा MMR रिजन असेल, जवळजवळ या भागामध्ये 1,75,000 कोटी रुपयाचा निधी विविध कामांकरता दिलेला असल्यामुळे याचा एक सर्वांगीण विकासाचा टप्पा आज आपल्याला बघायला मिळतोय. अध्यक्ष महोदय, मग भुयारी ठाणे बोरिवली भुयारी रस्ते असो, निरनिराळ्या भागातले कॉन्क्रिटीकरण असतो रस्त्यांचं, विमानतळाचं काम असो, कोपरी पूल असो, रेल्वे स्थानकांना निधीचा पुरवठा असो, निरनिराळ्या ड्रेनेजच्या संबंधामधले असो, एका दृष्टीने 2014ला माननीय देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर जी ही विकासाची योजना जी आहे ती मुंबई आणि MMR रिजनमध्ये सुरू झाली. खऱ्या अर्थाने या सगळ्या भागाचे आधीची अनेक सरकारं आली, काँग्रेसची सरकारं आली, परंतु या सगळ्या भागाचं जर भाग्यविधाते म्हणायचं असेल तर महायुती सरकारला म्हणता येईल. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कोळीवाडे गावठाण यांच्या संबंधामध्ये देखील म्हटलंय, काही गोष्टी करण्याची देखील गरज आहे, ते देखील मी या ठिकाणी नमूद करेन. कोळीवाडे आणि गावठाणाचं सीमांकन करण्याचं 3 वर्षापूर्वी जाहीर झालेलं आहे, परंतु प्रत्यक्ष आमच्या ठाण्यामध्ये प्रत्यक्ष सीमांकनच्या एक बैठकीनंतर पुढे काही सरकलेलंच नाही. या निमित्ताने मी मागणी करतो की हे सीमांकन होणं गरजेचं आहे, कारण हे कोळीवाडे आणि गावठाण जे भाग आहे यांचा विकास जो आहे तो यांचं सीमांकन झाल्याशिवाय होणार नाही आणि त्याच्यामुळे याचं सीमांकन सुरू करण्याचे शासनाने निर्देश द्यावे. अध्यक्ष महोदय, SRA मुक्त क्लस्टरमधनं SRA काही मुक्त केले. आत्ताच 4 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. मी स्वतः पाठपुरावा करत होतो की जे SRA त्या ठिकाणी प्रक्रियेमध्ये आहेत, परंतु त्यांना 44 आराखड्यामध्ये ठाण्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा विकास ठप्प होता. तिथले झोपडपट्टीवासीय खूपच चिंतेमध्ये होते की हे कधी आराखडे सुरू होणार, परंतु जे प्रक्रियेमधले क्लस्टर आहेत, क्लस्टरमधले SRA आहेत ते मुक्त केल्यामुळे हजारो झोपडपट्टीवासियांना यामुळे फायदा झाला. माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींचं मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांना या संबंधामधला त्यांनी GR काढला. अध्यक्ष महोदय, SRA मध्ये अनेक किचकट गोष्टी आहेत. अनेक SRAचे प्रकल्प जे आहेत ते जरी चालू असले तरी मध्येच बंद पडतात, काही वेळेला भाडी दिली जात नाही, काही वेळेला SRA प्रकल्प जे आहेत त्याला दिरंगाई केली जाते. सेलचा भाग जो आहे तो सेलचा भाग आधी सुरू होतो, झोपडपट्टीवासियांसाठी जो प्रकल्प आहे तो होत नाही. अशा अनेक गोष्टीमुळे जो प्रकल्प 2 वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे तो 10-10 वर्ष होत नाही. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे झोपडपट्टीवासीय जे आहेत ते 10-10 वर्ष घरकुलापासून वंचित राहतात. माझी या संबंधामध्ये मागणी आहे की या SRA प्रकल्पाला काही ना काहीतरी ठोस अशा प्रकारचा कालमर्यादा दिली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून हे SRAचे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील बिल्डर धारदेणे किंवा विकासकाच्या बाजूने काम न करता झोपडपट्टी धारकाच्या बाजूने काम करायला पाहिजे. अशा प्रकारची रचना अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, या ब्रिटिशकालीन काही स्टॉल धारक, मुंबईचा पण प्रस्ताव आहे, ब्रिटिशकालीन स्टॉल धारक आहेत. अध्यक्ष महोदय, 4100 ब्रिटिशांच्या काळापासून त्यांना स्टॉल दिलेले आहेत. त्यांच्या सुविधा, त्यांचे निरनिराळे कर भरण्याच्या संबंधातल्या काही अडचणी, अनेक अडचणी आहेत. मी मध्यंतरी महापालिकेमध्ये मुंबईच्या मीटिंग देखील घेतली त्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन, तर त्या देखील अडचणी ज्या आहेत ते दूर करावे, कारण हे खऱ्या अर्थाने मूळ त्या ठिकाणचे स्टॉल धारक आहेत. अध्यक्ष महोदय, मुद्रांक शुल्क अभययोजना जी आहे ती मार्चपर्यंत त्यांनी मुदत जरी वाढवली असली तरी माझी विनंती आहे, अनेक लोकांपर्यंत याची माहिती पोहोचलेली आहे. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे त्याच्या संबंधितली ही जूनपर्यंत
मुद्रांक शुल्क अभय योजना वाढवावी अशा प्रकारची देखील मी मागणी करतो. अध्यक्ष महोदय, एनए टॅक्सच्या संबंधामध्ये काल देखील चर्चा झाली. याच्या नोटिसा यायला सुरुवात झाल्या आहेत. निरनिराळ्या इमारतींना लाखो रुपयाच्या नोटिसा याच्या संबंधामध्ये येत आहेत. माझी विनंती आहे की त्याला तर स्थगिती आहे, परंतु याच्या संबंधामधलं धोरण ठरवण्याचं माननीय महसूल मंत्र्यांनी देखील सांगितलं होतं. त्यासंबंधी बैठक घेतली होती. तर त्या संबंधाचं कायमस्वरूपी असं धोरण देखील ठरवण्यात यावं. म्हणजे या नोटिसा ज्या आहेत लाखो रुपयाच्या, त्या अध्यक्ष महोदय पूर्ण होती. अध्यक्ष महोदय, मेट्रोच्या अंतर्गत देखील ठाण्यासारख्या ठिकाणी अंतर्गत मेट्रोच्या माध्यमातून विकास थांबलेला आहे. अंतर्गत मेट्रोमुळे काही जुन्या इमारतीचा पुनर्विकास होण्याकरता काही त्यांना अटी शर्तीवर परवानगी दिली असली तरी जवळजवळ 70-75 इमारती त्याच्यामध्ये भरडल्या जाणार आहेत. आणि म्हणून अंतर्गत मेट्रोच्या संबंधी पुनर्विचार करण्यासाठी, त्यासंबंधीचा निर्णय करण्यासाठी देखील बैठक घेण्याच्या संबंधी माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं, ती बैठक जर आपण घेतली तर त्याचा उपयोग होईल. अध्यक्ष महोदय, मी शासनाचं अभिनंदन करेन की ठाण्यामध्ये पोलीस निवास वसाहती करता या ठिकाणी अनेक योजना आखल्या गेल्या. त्याच्याकरता निधीची मंजुरी सुद्धा झालेली आहे. सुरक्षा आणि सुविधा हे पोलीस वसाहतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे, त्यांच्या कुटुंबियांकरता महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्याच्या संबंधामध्ये देखील तातडीने त्याची कार्यवाही देखील व्हावी अशा प्रकारची मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, ठाण्यामध्ये फेरीवालन धोरण नसल्यामुळे फेरीवाले वाहतुकीला अडथळा निर्माण करतात आणि ठाण्याला मंड्यांची देखील पुनर्बांधणी करण्याची गरज आहे आणि त्याच्याकरता देखील निधीची गरज आहे. ती देखील निधी दिला जावा. तरण तलाव देखील या स्मार्ट सिटीच्या अंडर आणि महापालिकेच्या माध्यमातून तरण तलाव निर्माण करण्याचे प्रस्ताव आहेत. आधीच 2022 साली जो ऑलिम्पिक दर्जाचा तलाव त्या ठिकाणी उभारलाय तो सुरू करावा अशा प्रकारची मी मागणी करेन. 3 प्रस्तावित तलाव जे आहेत ते तर पुढे होतीलच, परंतु जे ऑलरेडी आहेत ते तरी सुरू करा. त्याचं नुसतं उद्घाटन केलेलं आहे अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणचं कलाभवन जे आहे ते गेली 3 वर्ष बंद आहे, ते दुरुस्त करा. आपण अनेक वेळेला वास्तू निर्माण करतो परंतु त्याची देखभाल दुरुस्ती करत नाही आणि त्याच्यामुळे ते वास्तू ज्या आहेत त्या बंद पडतात आणि शेवटी त्या कोलमडून पडतात. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी घोडबंदर रोडला आता जवळजवळ 25 लाख ठाण्याची वस्ती आहे. त्या ठिकाणी जे नाले आहेत ते खाडीपर्यंत नेण्याकरता त्या ठिकाणी नाले बांधणीची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्याकरता 50-60 कोटी रुपयाची गरज आहे. तो निधी देखील दिला जाऊन ही नाले बांधणी खाडीपर्यंत नेण्याच्या संबंधामधली योजना जी आहे ती पूर्ण करावी. अध्यक्ष महोदय, सरकारी आणि पालिके जागेवर 2च मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय. सरकारी आणि पालिके जागेवरील अतिक्रमण जे आहे हे ज्याला म्हणता येईल की जणू काही मिळून मिसळून संगनमताने केलेलं आहे. की सरकारी आणि पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण जे आहे त्या जागा ज्या आहेत ते सार्वजनिक कामाकरता वापरल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे याच्या संबंधामध्ये शासनाने कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु अधिकारी जे आहेत ते त्या उपाययोजना ज्या आहेत त्या कठोरपणे त्याची अंमलबजावणी करत नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणचं अतिक्रमण जे आहे ते देखील वाढते. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावाच्या निमित्ताने अनेक प्रकारच्या योजनांच्या संबंधामधलं मी शासनाचं निश्चितपणे अभिनंदन करेन आणि काही योजना ज्या आहेत याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत या त्रुटीच्या संबंधामध्ये देखील शासनाने सारासार विचार करून त्या त्रुटी दूर करून आणि त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना योग्य प्रकारचे स्पष्ट निर्देश देऊन या योजना जनताभिमुख लोकाभिमुख असल्यामुळे त्या योग्य पद्धतीने कशा केल्या जातील याचं देखील लक्ष द्यावं अशा प्रकारची मी शासनाला विनंती करून या प्रस्तावाला पाठिंबा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य अमीन पटेल.